कायमस्वरूपी चष्म्याचा नंबर घालवण्याची सर्जरी करताय, मग नक्की काही गोष्टी लक्षात घ्या की चष्म्याचा नंबर कमी करणे म्हणजे काय. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की लेसिक सर्जरी होते. आता ही लेसिक सर्जरी म्हणजे पूर्वीपासून 1989 ला ही पहिल्यांदा झाली. ऑलमोस्ट 37 वर्षांच्या एक्सपिरियन्स नंतर या सर्जरी या टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर रिफाइनमेंट आलेली. सो आपला मुलगा किंवा आपली मुलगी असेल आणि वयाचे 18 वर्ष कंप्लीट केलेले असेल, सो 18 वर्षापासून 40 वयाच्या वयोगटामधली मुलं किंवा मुली यांचा चष्म्याचा नंबर काढायचा असेल तर आज बाजारामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत किंवा उपलब्ध आहेत. मग या कुठल्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत तर त्या मी तुम्हाला विस्तृतप्रमाणे एक 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्हाला समजून सांगेन. तर सगळ्यांना हे माहिती आहे की लेसिक सर्जरी म्हणजे चष्म्याचा नंबर घालवणारी सर्जरी. आता लक्षात घ्या, हे लेसिक सर्जरी होते म्हणजे काय करतात. तर आपलं जे बुबुळ आहे, आपला जो कॉर्निया आहे, त्याला बटनासारखं फ्लॅप म्हणून ओपन करतात आणि सेंटरला लेझर करतात आणि तो फ्लॅप जशाला तसा परत ठेवून देतात. याला लेसिक सर्जरी म्हणतात. तर युजली आम्ही -8 पर्यंत नंबर असलेले हे या लेझर सर्जरीद्वारे आम्ही युजली ऑपरेट करतो आणि कायमचा पेशंटचा चष्म्याचा नंबर घालून टाकतो. आता काही लोकांना हा प्रश्न असतो की परत हा चष्म्याचा नंबर येतो का. तर हे लक्षात घ्या की आजकालच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, ज्या टेक्नॉलॉजीजने हे ऑपरेशन्स होतात, त्या टेक्नॉलॉजीमध्ये युजली रिग्रेशन, ज्याला परत नंबर येणे म्हणतो, ते युजली येत नाही किंवा येण्याची शक्यता खूप कमी असते. आता 1000 इन 1 पेशंट येत असेल तर त्याला तो नंबर आला असं म्हणता येणार नाही, कारण की 999 लोकांना हा बेनिफिट मिळतो. आता दुसरं ऑप्शन असतं की जेव्हा हा चष्म्याचा नंबर तुम्हाला काढायचा आहे तर नुसतं लेसिक केलं तर झालं का. तर याला काही 100% हे सेफ आहे का. तर हे बरेच लोकांना किंवा पालकांना हा प्रश्न असतो की हे सर्जरी झाली म्हणजे 100% सेफ आहे का. माझ्या मुला मुलीचं ह्याच्यावर पूर्ण दृष्टी आहे, कारण की त्याला काही प्रॉब्लेम झाला तर जे चष्म्याने दिसतं त्याच्यातनं म्हणजे जे चष्म्याने दिसतं ते बिना चष्म्याने परत प्रॉब्लेम आला तर काय होईल. म्हणून तुम्हाला सांगतो की ह्या टेक्नॉलॉजीज आता इतक्या सेफेस्ट लेवलला काम करतायत. जसं काही आता फेमटोलेसिक नावाचा एक प्रकार आहे. या फेमटोलेसिक मध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की जे आम्ही प्रिव्हियसली ब्लेडनी कट करायचो आणि तो फ्लॅप झाकणासारखा उचलायचो, ते आता आम्ही करत नाही. युजली ज्या सेंटरमध्ये हे फेमटोलॅसिक आहे त्या सेंटर्समध्ये युजली हा फ्लॅप जो आम्ही कट करतो तो फ्लॅप पण लेझरच्या साह्याने कटिंग करतो. आता हे फेमटो लेझर काय प्रकार आहे किंवा ही काय भानगड आहे. तर लक्षात घ्या, फेमटो लेझर हे नॅनो लेझरच्या पुढचं लेझर आहे. म्हणजे जर तुम्हाला समजून सांगायचं असेल तर आपला एक केस आहे, तर केसाच्या 6 लेयर्सला तो कट करू शकतो. इतकं मिनिमल लेवलला हे सर्जरी करू शकतं, असं हे फेमटो लेझर आहे. आणि हे लेझर तुमच्या बुबुळावर प्रिसाइज साईजनी तुमचा हवा तेवढा बुबुळ कट करून तुमचा चष्म्याचा नंबर 100% काढू शकतो आणि त्यानंतर तुम्हाला युजली चष्म्याचा नंबर परत येत नाही. तर ही सर्जरी झाली फेमटोलेसिक. आता काही लोकांना स्माइल किंवा स्माइल प्रो हा पण प्रकार माहीत असतो. ही पण दुसरी टेक्नॉलॉजी आहे, ज्या टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही बुबुळाच्या मध्ये जातो आणि एक छोटासा पापुद्रा लेंटिक्यूल हा काढून घेतो आणि तुमच्या चष्म्याचा नंबर कायमस्वरूपी निघून जातो. याला म्हणतात स्माइल किंवा स्माइल प्रो, किंवा यालाच दुसऱ्या शब्दात आमच्या भाषेमध्ये म्हणतो स्मॉल इन्सिजन लेंटिक्यूल एक्सट्रॅक्शन. आता याचा ह्या फेमटोलॅसिक वरून काय जास्त बेनिफिट आहे.
तर याचं जे कट आहे तो कट हा स्मॉलेस्ट कट असल्यामुळे पेशंटला ड्रायनेस वगैरे फील होत नाही, किंवा जे सॉफ्टवेअर युजर आहेत त्या लोकांना अतिशय कमी ड्रायनेस होतो, कारण की त्यांचं कामच सारखं गॅजेटवर असतं. तर त्या लोकांना युजली ड्रायनेसचा जास्त प्रॉब्लेम असतो. लेसिक मध्ये स्माईल पेक्षा थोडासा जास्त ड्रायनेस येण्याचा प्रकार होऊ शकतो, पण तो पण हार्डली 2 ते 3 महिने. तिसरा प्रकार आहे आयसीएल, ज्यामध्ये आम्ही कॉन्टॅक्ट लेन्स सारखी लेन्स डोळ्याच्या मध्येच घालतो. म्हणजे कुणाला घालतो, तर ज्या लोकांचा हा चष्म्याचा नंबर लेझरनी जाऊ शकत नाही या लोकांना घालतो. तर आता लक्षात घ्या, लेझर टेक्नॉलॉजीनी तुमच्या चष्म्याचा नंबर काढायचा आहे. जसं की मी सांगितलं, लेसिक काही करतील लोक, काही फेमटोलेसिक करतील, किंवा काही स्माईल प्रो करतील. ह्या 3 टेक्नॉलॉजीनी तुमचा चष्म्याचा नंबर कम्प्लिटली निघून जाऊ शकतो. पण लक्षात घ्या, तुम्ही सेंटर असं चूज करा जिथे ह्या सर्व टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत. कारण की यामध्ये महत्वाचं कारण हे आहे की ज्या ठिकाणी तुमचा नंबर प्रत्येक पेशंटला फेमटोलेसिक किंवा प्रत्येक पेशंटला स्माईल ही टेक्नॉलॉजीच व्यवस्थित होईल असं बिलकुल नाही. तुम्ही कुठलं सेंटर चूज करताय जिथे तुमचा चष्म्याचा नंबर पूर्ण घालवण्यात येणार आहे, त्या सेंटरमध्ये ह्या सर्व टेक्नॉलॉजीज असल्या पाहिजेत. याचं कारण असं की प्रत्येक पेशंटला प्रत्येक टेक्नॉलॉजी सुटेबलच असेल असं नाही. ती फोर्सफुली असू नये, ती तुमच्या चांगल्यासाठी असावी. जेणेकरून काय होतं की तुमचं लेझर करेक्शन करून तुमचा पूर्ण चष्म्याचा नंबर जाऊ शकतो. आता उदाहरणार्थ मला जर तुम्हाला सांगायचं असेल, तर एखाद्या पेशंटचा नंबर जास्त असतो आणि कॉर्नियाचा थिकनेस कमी असतो. काही लोकांचा कॉर्नियाचा थिकनेस जास्त असतो पण नंबर कमी असतो. तर मग काही लोकांना स्माईल प्रो चांगली टेक्नॉलॉजी आहे, आणि काही लोकांना फेमटो लेसिक टेक्नॉलॉजी चांगली आहे. तर माझा सांगण्याचा उद्देश तुम्हाला एकच आहे की ज्या ठिकाणी ह्या सर्व टेक्नॉलॉजीज जशा की फेमटोलेसिक आणि स्माईल ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत, त्या टेक्नॉलॉजीज किंवा त्या सेंटरचा तुम्ही नक्की चॉईस करताना हा चॉईस करा. कारण की एकदा तुमचा चष्म्याचा नंबर काढला की तो आयुष्यात परत येत नाही, आणि कुठली टेक्नॉलॉजी तुम्ही वापरताय याचा जास्त इम्पॅक्ट तुमच्या डोळ्यावर होऊ शकतो. त्यामुळे पहिल्यांदाच तुम्ही जर त्या डॉक्टरांना तुम्ही प्रश्न विचारले तर तुम्हाला जास्त माहिती मिळू शकते. धन्यवाद.